बाई माझ्या बाई माझ्या तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमच्या गावाकडचा शुभ्या. काल माझ्या शंभू राजानं हा भगवा आबादित राहावा म्हणून बलिदान दिलं आणि या बलिदानामुळेच मंदिरावरील कळस आणि दारातील तुळस आबादित आहे. आज दिवसाची सुरुवात गुढी उभारून झाली. हा काय फक्त सण नाही, नवीन वर्षाची सुरुवात, विजयाचं प्रतीक, आनंदाचा उत्सव म्हणजे गुढीपाडवाचा. अशा या शुभ मुहूर्तावर गावाकडच्या शुभ्याचा सत्कार करण्यात आला. का बरं, पुढे बघा. तर आपण काय करूया, पहिल्यापासून सुरू करूया. आज आमच्या गावातील पाडव्याच्या निमित्तानं आपल्या मारुतीच्या मंदिरात श्रीरामनवमीच्या यात्रेनिमित्त कशा प्रकारचे नियोजन व्हावे यासाठीची बैठक पार पडली. खूप छान अशा प्रकारे नियोजन आखण्यात आलं आणि त्यात गावची यात्रा म्हणल्या हवा तर होणारच ना भावा. मग आमच्या करमाळ्याच्या बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, आपलं शेजारचं गाव सावडी या ठिकाणी आहे ना, बजरंग दलाच्या शाखेचं ओपनिंग झालंय आणि तिथंच गावाकडच्या शुभेच्छा सत्कार केला. आणि मग काय, संध्याकाळी तिथंच होता पाडव्यानिमित्त कार्यक्रम. श्री भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. खूप आनंद, जल्लोष आणि उत्साहात सावडी गावकऱ्यांनी यात्रेचं नियोजन केलं होतं. सावडी गाव हे ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी होते. ठिकाणी आपले मित्र व आपल्या इन्स्टा परिवारातील एक सदस्य आपल्याला भेटला. आमचे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते असले नाचण्यात द्वंद्व झाले होते. त्यातलं कोणीच ओळखू या ना भावांनो. कसा आहे दणका, दोन दोन बँजो, दोन दोन डीजे आणि मानाचा घोडा. आयला कसलंच नियोजन केलंय सावडेकरांनी. काय ती शिस्त, काय ती परंपरा आणि काय तो लेझिमचा डान्स. सावडेकर एकाच गोष्टीचं कौतुक करू वाटतं, तुमची शिस्त म्हणजे लय भारी बरं का. आणि त्यात ठेवा आपला सिनेमॅटिक परशा म्हणजे आपल्या गावचा प्रसाद. छान अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला. घरी आलो, हनुमान चालीसा पठण. चरण सरोज रजनी मन मुकुर सुधारी वर्ण रोग बर विमलाचे सोजोदायक फुलाच्या